कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मचकोण तारी. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महाशिवरात्री महात्म्य. सूर्याची उत्तरायण सुरू झाल्यानंतर संक्रांतीनंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्र होय. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैवपंथीय उपासाचे व्रत महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी शैवपंथीय उपासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. शंकराची पूजा कधी करावी? महाशिवरात्रीला दिवस रात्र शंकराची पूजा करता येते. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 तासात भगवान शंकरांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्यामध्ये रात्रीच्या 8व्या मुहूर्तात निश्चित काल ही पूजा उत्तम आहे असं ज्योतिषशास्त्रानुसार मानले जाते. महाशिवरात्री का साजरी केली जाते? शिवपुराणाच्या कथेनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली. तर दुसऱ्या कथेनुसार महाशिवरात्रीच्या तिथीला देवी पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता अशी मान्यता आहे. महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते. म्हणजे त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजेच शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे. महाशिवरात्रीची पौराणिक कथा. देवदानव युद्धामध्ये समुद्र मंथनाच्या वेळी अनेक प्रकारची दिव्य रत्ने, दिव्य वस्तू बाहेर येणारी प्रत्येक वस्तू आलटून पालटून देव व दानव वाटून घेत होते. असे हे समुद्र मंथन सुरू असताना हलाहल म्हणजे विष बाहेर आले. ते घेण्यासाठी देवलोकांची समुद्राच्या पोटातील वस्तू घेण्याची पाळी होती. परंतु देवलोकांमध्ये विष कोण स्वीकारेल हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी भगवान शिवशंकरांनी हे हलाहल पचवले. या विषामुळे त्यांचा कंठ मात्र निळ्या रंगाचा झाला म्हणून त्यांना निळकंठ नाव पडले. हे हलाहल प्राशन केल्यानंतर रात्रभर भगवान शंकराच्या अंगाचा दाह झाला. रात्रभर जागरण झाले. त्यांच्या अंगाचा दाह शमवण्यासाठी देवलोकांनी विविध प्रयत्न केले. पहाटे हा दाह शांत झाला. म्हणून महाशिवरात्रीप्रसंगी शिवपिंडीवर अभिषेक करताना पूजाविधीमध्ये दूध, दही, मध असे दाहशामक पदार्थ वापरले जातात. भगवान शिवाच्या अंगाचा दाह जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत अन्नग्रहण करणार नाही असा निश्चय सर्व देवांनी केला. तेव्हापासून महाशिवरात्रीला उपवास करण्याचा प्रघात आहे. पूजा साहित्य. शिवपिंड, बेलाची पाने, रुद्राक्ष, धोत्रा फूल, हळद कुंकू, अक्षता, पंचामृत, अष्टगंध, धूप, दीप, नैवेद्यासाठी खीर. पूजाविधी. प्रथम देव्हाऱ्यातील गणपती पूजन करून घ्यावे. त्यानंतर ताम्हणात शिवपिंडी दक्षिणोत्तर ठेवून त्यावर पंचामृताचा अभिषेक करावा. नंतर शुद्ध पाण्याने शिवपिंड धुवून घ्यावी. नंतर स्वच्छ पुसून त्यावर अक्षदा, पांढरे फूल, बेलपान वाहावे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप चालू ठेवावा. शिवपिंडीला अष्टगंधाचा त्रिपुंड लावावा. खिरीचा नैवेद्य दाखवावा. हार फुले वाहावे. प्रथम गणपतीची, देवीची, भगवान शंकराची आरती करावी. त्यानंतर कर्पूरारती करावी. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणावी. महाशिवरात्र हा सण जगभर शिवभक्त साजरी करतात. ज्योतिर्लिंग दर्शन व अभिषेक या दिवशी विशेष महत्त्व आहे. शिवलीलामृत, महारुद्र, ओम नमः शिवाय जप पठण आवश्यक करावे. या दिवशी केलेला उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडतात. फळे, भगर, साबुदाणा खिचडी, रताळ्याचा गोड तिखट शिरा,
उपवासाचे पदार्थ या दिवशी खातात. विशेष म्हणजे महाशिवरात्री या दिवशी मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत विविध शिवमंदिरात अभिषेक सुरू असतात. महाशिवरात्री दिवशी रुद्राक्ष धारण करण्यास विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा. दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते. अनेकांना 16 सोमवारांचे व्रत करता येत नाही. तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. शिव आणि पार्वती विवाह. काही कथानुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकराने प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तर काही कथानुसार या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता. काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते. महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणूनही साजरा केला जातो असेही म्हटले जाते.